न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अभिषेक बारणे यांची आज निवड करण्यात आली. सभापतीपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लगेचच महापालिकेचा महत्त्वपूर्ण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापौर आयुक्त, स्थायी समितीचे सर्व सदस्य, सभापती अभिषेक बारणे तसेच विरोधी पक्षनेते भोईर आणि सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्या उपस्थितीत आज महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या निधीसह एकूण 5,575 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शहराचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वाहतूक तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर या अर्थसंकल्पातून भर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. नवीन सभापतीपदाच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास यावेळी सत्ताधारी आणि प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही त्याच्यामध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये उपसूचनाद्वारे असतील किंवा सगळ्या तज्ज्ञांच्या अभ्यास करून, सगळ्यांशी विचारविनिमय करून, सर्व 128 नगरसेवकांशी चर्चा करून, सगळ्या वरिष्ठांशी चर्चा करून त्याच्यामध्ये काय काय सुधारणा करता येतील, शहराला काय आपला फायदा होईल, त्या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याच्यामध्ये ज्या उपसूचना आपल्याला योग्य वाटतील ते योग्य वाटून ते आम्ही जनरल बॉडीला सादर करताना एकत्रित सादर करू. एकंदरीत स्थायी समिती जे असेल ते 15 जे सदस्य असतील त्यांच्या सूचना घेऊन नंतर अर्थसंकल्पात मांडणं हे अनिवार्य होते. मात्र आता ते झालेलं नसल्याची खंत जी आहे त्या अनेक सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत. काय सांगाल? तसं नाही, अजूनपर्यंत आम्ही सर्व 16 सदस्य सभागृहामध्ये बसलेलो होतो. आम्हाला फक्त ते सादर केल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून तो डिसिजन घेतलेला आहे की 2-3 दिवस या पूर्ण अर्थसंकल्पावरती प्रॉपर अभ्यास करून, तज्ज्ञांची माहिती घेऊन, आम्हाला त्यातलं जेवढं प्रभागातल्या काही नागरिकांच्या समस्या ज्या भासतात त्याच्यावरती सोल्युशन कसं निघेल त्यासाठी जी कामं अपेक्षित आहेत ती कामं त्याच्यामध्ये उल्लेख करून आणि त्याच्यापैकी किती चालू असलेल्या तरतुदीमध्ये शक्य आहे याचा सगळा आढावा घेऊन आम्ही ते एकत्रितपणे सादर करायचं ठरवलंय. 4 वर्षानंतर पुन्हा एकदा स्थायी समिती स्थापन झाली. शहरांचे लक्ष जे आहे स्थायी समितीवर आहे की आपल्या शहरांमध्ये चांगले कामे व्हावीत. एक चेअरमन म्हणून तुम्ही शहराचे जे काही त्यांचे स्वप्न जे आहेत की हे व्हायला पाहिजे ते पूर्ण होतील का? कसा अर्थसंकल्प असणार आहे? निश्चितपणे सर्व अपेक्षा जेवढ्या आम्ही लोकांना आम्ही देखील दाखवल्यात आणि लोकांच्या देखील आहेत आणि ज्या समस्या लोकांना भासतात या सगळ्यांचा समतोल ठेवून शक्य तेवढी सगळी जास्तीत जास्तची कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम महिलांचे जे शौचालय आहेत तिथे एकतर पाणी नसतं आणि दरवाजेही नसतात आणि स्वच्छताही नसते. त्याबद्दल काय म्हणजे काही योजना काढल्यात का? काही आरोग्यासाठी काही महिला किंवा जेंट्स भरणार आहात का यासाठी? पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये बदल दिसेल. ज्या ठिकाणी आता आम्हाला देखील काही गोष्टी भासत होत्या की काही गार्डन्स असतील, सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात, काही महिला भगिनी जातात, त्या ठिकाणी त्या टॉयलेट्सला प्रॉब्लेम्स होते किंवा ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा अभाव असेल त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम असतो, काही ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर तो अभाव जर असेल, काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी नीट नसेल, तुम्ही सांगितल्याप्रमाणे दरवाजाची व्यवस्था किंवा लाईट्सची व्यवस्था, पहाटेच्या वेळ असते त्या वेळेला लाईट्स नसतील, या ज्या समस्या आम्हाला जाणवतात तर त्या निश्चितपणे आम्ही ते सॉल्व्ह करू आणि तिथल्या स्थानिक नगरसेवकांकडून त्याचा आढावा घेऊ की बाबा तुमच्या प्रभागामध्ये अशा काही ज्या अडचणी वाचतात त्या तुम्ही आमच्यापर्यंत कळवाव्या आणि आम्ही सर्व मिळून त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा फॉलोअप घेऊन ते सॉल्व्ह करू. अध्यक्ष, एकंदरीत पाहिल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजना राबवल्या जाते, परंतु फक्त दिव्यांग कल्याणकारी योजना कागदावरच घेतलं दिसून येते. त्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेले असतात. हजारो फॉर्म या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात आलेले, मात्र याच्याकडं अधिकाऱ्यांकडून आर्थिक पैशाची मागणी केल्या जाते आणि तरच तो फॉर्म अर्ज किंवा एखाद्या एजंट मार्फत जर आला तरच तो अर्ज नाही का मंजूर केला जातो. अशावरती आपण काही असे काही भ्रष्ट अधिकारी त्यांच्यावरती काय अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करणार. कालपर्यंत जेवढे आपल्या शहरामध्ये दिव्यांग आहेत त्यांना आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आर्थिक दर महिन्याला एक ठराविक रक्कम त्यांना एक चांगल्या भूमिकेने आजपर्यंत देत आलेली आहे. त्या कारणास्तव इतर महापालिकेमध्ये ती सुविधा कितपत आहे याचं आपण सांगू शकत नाही, परंतु आपल्या शहरातल्या दिव्यांगांसाठी चांगल्या पद्धतीने हे व्हावं यासाठी आहे. तर ती वाढली पाहिजे, हे तुमचं जे मत आहे की ती वाढली पाहिजे. ज्यांना ऑलरेडी चालू आहे तर त्यांना ते भेटतंय,
परंतु तुम्ही जे आता सांगताय की बाबा जे नवीन अर्ज आलेले आहेत की नवीन त्यांची नोंद करून घ्यायची आहेत, काही अधिकारी जर टाळाटाळ करत असतील, काही अधिकारी जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर दोन पैसे मागून जर हे करत असतील, तर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जे त्याला एक ओपन विंडो कन्सेप्ट आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू की तिथं अर्ज आल्यानंतर त्या अर्जावरती तुम्ही काय कारवाई केली याचा महिन्यातून एकदा तरी आम्ही आढावा घ्यायचा प्रयत्न करू की जेणेकरून त्याला खेटा घालायला लागणार नाही आणि त्याच्यासाठी ते काम सोयीस्कर करू. व्यावसायिक आर्थिक सहाय्यासाठी हा अर्ज आलेले आहे. त्यामध्ये ही मागणी होती पैशाची. आणि दुसरी गोष्ट जे दिव्यांग व्यक्तींना सायकलीचे जे काही होतं तर ते सायकलीचे देखील त्यांनी नाही का कोटेशन स्वतः बदललेले प्रकार ह्या महापालिकेत घेतलेला आहे. म्हणजे ज्यांनी एखाद्या डीलरकडनं घेतलेलं कोटेशन होतं ते कोटेशन ह्या ठेकेदाराच्या मार्फत लावण्यात आलेले. असं एखादं स्पेसिफिक उदाहरण असेल आणि पुराव्या सकटात असेल तर निश्चितपणे आपण त्वरित कमिशनर साहेबांना सांगून त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करू. कॉल रेकॉर्ड सुद्धा आपल्याकडे आहे. जे तुम्हाला वाटेल ना ते लेखी स्वरूपात, व्हिडिओ स्वरूपात तुमच्याकडे जे असेल तर तुमच्या सर्वांसोबत आम्ही देखील कमिशनर साहेबांना ते सूचना करून एकत्रितपणे आपण सॉल्व्ह करू. प्रशासन काळामध्ये काही बोगस म्हणजे ठेकेदारांमार्फत काही बोगस दिव्यांग पण दाखवले गेलेले आहेत आणि त्या दिव्यांगाच्या बोगस ठेकेदारांना काही ठेके मिळाले नाही. त्या संदर्भाने आपण काय भूमिका घेऊ? बोगस असतील तर ते आपण काढून घेऊ. तर ते कसं हे करणार? ते आता तुम्ही जर ज्या सूचना देता आता तुम्हाला जे आता त्यांना जे सांगितलं की जर तुमच्याकडे त्याच्याबद्दल काही माहिती असेल ती ते आमच्यापर्यंत पोहोचवा, तर त्याच्यावरती आम्ही निश्चित कमिशनर साहेबांना कारवाई करू. चेअरमन, शेवटचा प्रश्न. गेली 4 वर्ष झाली प्रशासन काळात मोठा भ्रष्टाचार झाला, महानगरपालिका कर्जबाजारी झाली. यामध्ये तुम्हाला स्थायी समिती मिळाली कर्जबाजारी यादीमध्ये, तर कर्ज वसुली थकबाकी याचं काही नियोजन केलं तर तुम्ही आखलंय का? मुळात त्यांना आपली महापालिका कर्जबाजारी नाहीये हे पहिलं सर्वांनी ज्ञात असावं की महापालिकेवरती चालू वर्षामधलं 353 कोटीचं कर्ज आहे. चालू वर्षामध्ये जरी तरतूद नसली तरी ठीक आहे की मागचे जे काही महत्वाकांक्षी प्रकल्प होते ते प्रकल्प होण्यासाठी आम्हाला ते ह्या वर्षी काही कमी प्रमाणात नवीन कामं काढता येतील. पण नवीन कामं जरी काढता नाही आली पण दैनंदिन जीवनामध्ये जी आवश्यक असलेल्या गोष्टी आहेत, जी आवश्यक असलेली कामं आहेत ती निश्चित त्या कामांसाठी कशी तरतूद करता येईल. आणि नवीन एखादा प्रकल्प राबवत असताना असे काहीतरी नवीन प्रकल्प एखाद्या एरियात आम्ही राबवला तर त्या एरियामधले बिल्डर असतील किंवा बांधकाम व्यावसायिक असतील किंवा रहिवासी तिथे वाढणार असतील, कमर्शियल झोन वाढणार असेल तर त्यांच्यापासून आपल्याला ऑटोमॅटिक उत्पन्न वाढेल आणि वाढलेलं उत्पन्न आपल्याला विकास कामांसाठी वापरता येईल आणि झालेलं दायित्वासाठी फेडता येईल. नाही, तो प्रश्न नाहीये. प्रश्न असा आहे की कर्जबाजारी तुम्ही म्हणलात की नाहीये, परंतु ज्या कंपन्या आहेत, अनेक कंपन्या आहेत, त्यांनी आतापर्यंत जे थकबाकी आहे थकबाकी भरलेलं नाही, याच्यासाठी काय तुमचं नियोजन असणार आहे का, हा प्रश्न. थकबाकी तर निश्चितपणे ज्याची आहे तर त्यांच्याकडून तर ती महापालिका स्तरावरती ती वसूल केली जाईल. लाखो पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.